अप्सराला पाहून राहुलचे डोळे फिरू लागतात. तिचं गोरं मखमली शरीर, त्यावर हिऱ्यांचे गहने, तिचे गुलाबाच्या पंखुडीसारखे ओठ, लांब काळे केस आणि तिची मदहोश करण्यासारखी हसी. राहुल, मला सिद्ध करणं अत्यंत कठीण आणि कष्टाने भरलेलं आहे, पण तरीसुद्धा तू एवढी हिंमत दाखवलीस. मला सांगशील अशी काय परेशानी होती जे तू मला सिद्ध केलंस? अश्विनी, तिच्याशी खूप प्रेम करत होतो मी. लग्नाआधी आपल्या परिवाराशी भांडणं करून त्यांच्या विरुद्ध जाऊन मी तिच्याशी लग्न केलं आणि तिने पण हेच केलं. माझ्यासोबत आयुष्यभर साथ राहण्याचा वादा दिला होता तिने. चाहे सुख असो किंवा दुःख, मला सोडून नाही जाणार असा वादा दिला होता. पण माझ्यावर जरासी परेशानी काय आली, सगळे कसमे वादे सोडून ती निघून गेली. तुमच्या मनुष्यांची हीच एक समस्या आहे. सुरुवातीला तुम्ही एका मनुष्याशी एवढं प्रेम करता की तुम्हाला दुसरं कुणीच नाही पाहिजे. तुम्हाला तो मनुष्य कधीच चुकीचा वाटत नाही. तुमची इच्छाएं खूप वाढत जातात आणि त्यामुळे तुम्ही आपली जिंदगी खराब करता. तिने मला कुठलंच सोडलं नाही. मला तिच्याशी प्रत्येक नुकसानाचा बदला घ्यायचा आहे. मला असं वाटते की तू अजून विचार कर. जर एकदा तू मला कुठलंही काम दिलंस ना, तर मी त्याला अधुरं नाही सोडणार. हो, मी निश्चय केलंय. आजपासून मी तुला आज्ञा देतो की जेव्हा पण कोणी मला नुकसान करायची किंवा मला धोका द्यायचा प्रयत्न करणार, तर तू त्याच वेळेस प्रकट हो आणि त्याला खत्म करून टाक. ठीक आहे, मी असंच करणार. परंतु आता तू माझी शर्ते ऐक. मी आता तुझ्यासोबत तुझ्या घरी राहणार. तू मला सोडून दुसऱ्या स्त्रीच्या जवळ नाही जाणार. दुसऱ्या स्त्रीचा विचार सुद्धा तुझ्या डोक्यात नाही येणार. हो, मी तुला वचन देतो. तसंही मला आता कुठल्याही स्त्रीवर भरोसा नाही. हे ऐकून अप्सरा हसते. तिने चुटकी वाजवली तर लगेच ती आणि राहुलच्या घरी पोहोचतात. अरे, हे आपण आपल्या खोलीत कसं आलो? कारण तुझ्या मनातली गोष्ट मी जाणून घेतलीये. तेव्हा दरवाजा आपल्या बंद झाला आणि रूममधील लाईट डिम झाली. पुढच्या दिवशी संध्याकाळी अश्विनी आपल्या 2 मैत्रिणींसोबत, रोशनी आणि चारूसोबत डिनरवरती गेली होती. खरंच एवढ्या दिवसानंतर मी तुम्हाला मिळत आहे. किती छान वाटत आहे. नाहीतर मला वाटलं होतं लग्नानंतर माझी जिंदगी तशीच राहणार, घरामध्ये कैद. अरे सोड ना यार, चल आता डिनर करूत. त्यांच्यासमोर नूडल्स, बर्गर आणि सॉफ्ट ड्रिंक्स ठेवलेली होती. अश्विनीने जसाही ग्लास तोंडाला लावला, तिला खूप घाण टेस्ट आला. तिने पाहिले की तिच्या ग्लासमध्ये ड्रिंकच्या जागेवर रक्त आहे. तर तिचा आश्चर्याचा ठिकाणाच नव्हता. तिने ग्लास अचानक फेकून दिला आणि आपल्या जागेवर उभी राहिली. तर तिला दिसले की हॉटेलमध्ये तिच्याशिवाय अजून कुणीच नाहीये. कुठे गेले सगळे? रोशनी, चारू? तिने आपल्या दोन्ही मैत्रिणींना आवाज लावला, परंतु तिला उत्तर नाही भेटले. तर अचानक तिने पाहिले की एक डरावनी चुडेल तिच्या समोर आली. ही अप्सराच होती जे भयानक अवतारात तिच्या समोर आली होती. बचाव! अश्विनी, काय झालं तुला? एका क्षणात सर्व काही ठीक झालं. तिने पाहिलं की जो ग्लास तिने फेकला होता त्यात खरं कोल्ड्रिंकच होती. काय झालं तुला? तू कोल्ड्रिंक का फेकलीस? वो ती कोल्ड्रिंक नव्हती, ते रक्त होतं आणि ती चुडेल. अरे काय झालं तुला? तू तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत आहेस. अश्विनीला काही समजत नव्हतं की तिच्यासोबत काय काय घडत होतं. सकाळ झाल्यावर जेव्हा राहुलचे डोळे उघडले तेव्हा अप्सरा त्याच्या समोर उभी होती. तिच्या हातातल्या प्लेटमध्ये राहुलचा फेवरेट नाश्ता होता. वाह, तू माझ्या उठल्या आधीच नाश्ता पण तयार केला. होय, आता मी तुझ्या बायकोची जागा घेतलीये. दुसरीकडे अश्विनी कोणत्या विराज सोबत बोलत होती. हॅलो मॅडम, इतक्या दिवसपासून तुम्ही माझ्याशी बोलताय. मी विचार करत होतो की आपण का नाही भेटायचं, नाहीतर या फ्रेंडशिपला खत्म करायचं. अरे नाही, मी तुझ्याशी आजच मिळते. अश्विनी जाऊन विराजला मिळते. तो तिला एका 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जातो. जशी तू प्रोफाईलवर दिसत होती
दिसायला तर तू त्यापेक्षाही जास्त खूपसुरत आहे. तसं तर तू पण खूप हँडसम आहेस. दोघे बसून खूप गप्पा गोष्टी करतात आणि डिनर करतात. सर, तुमचं बिल 8,000. त्याने 10,000 रुपये टिप सोबत देऊन टाकले. राहुल तर एवढी पेमेंट कधीच नाही करणार, कंजूस कुणीकडचा. डिनरच्या नंतर विराज तिला आपल्या फार्म हाऊसमध्ये घेऊन जातो, जो दिसायला खूप छान होतं. विराज तिला एका रूममध्ये घेऊन जातो. तेव्हा तिथे अप्सरा प्रकट होते, जिला पाहून विराज हैरान होऊन जातो. हे ईश्वर, कोण आहे तू? काय तू माझ्यासाठी इला सोडू शकतोस? हो, मी तिला आत्ताच्या आत्ताच सोडतो. काय तू माझी होणार का? विराज, हे तू काय करत आहेस? चुप हो. स्वतःला बघ आणि तिला बघ. किती सुंदर आहे ती. विराज मंत्रमुग्ध होऊन अप्सराकडे वळतो. तेव्हा अचानक अप्सरा विराजची मान पकडते आणि तिला पूर्णपणे अश्विनीकडे फिरवते. त्यानंतर अप्सराने विराजची तुटलेली मान अश्विनीकडे फेकली. हे पाहून अश्विनीची रूह काप उठते आणि ती वाचवा वाचवा चिरकत चिरकत तिथून पळून निघते. त्या दिवसापासून अश्विनीसोबत अजीब अजीब घटना होतात. तिला नेहमी नेहमी अप्सरा दिसायला लागते. आता अश्विनीचं जीवन नर्क बनलं होतं. या प्रॉब्लेमपासून निघण्यासाठी ती एका बाबाकडे जाते. जशी गोष्ट तू करत आहे त्यांनी अंदाजा लावता येऊ शकतं की तुझ्या मागे अप्सरा लागलीये. अप्सरा? हो, स्वर्गाची अप्सरा. तसं तर तिचं काम स्वर्गात राहायचंय, पण काही लोक आपली मनोकामना पूर्ण करायला मंत्रांच्या द्वारा एक खूपच कठीण विधीला संपूर्ण करून त्याला सिद्ध करून घेतात. पण ज्या तरीक्याने ती तुला परेशान करतीये तर त्यांनी कळतंय कोणीतरी तिला सिद्ध करून तुझ्या मागे लावलंय. आता अश्विनी बाबाला आपली आणि राहुलची पूर्ण गोष्ट सांगते. विधीचं विधान हे सांगतं की जेव्हा कुणी स्त्री विवाहाच्या बंधनात बंधून जाते तर तिचं नशीब तिच्या पतीसोबत जोडून जातं. पतीसोबत काय चाललंय, तो किती कमवतो, किती फायदा या नुकसान करतोय, हे सगळं पत्नीच्या नशिबीच असतं. अशात पत्नी धर्म हेच आहे की सुख असो, आनंद असो किंवा दुःख, पत्नीला आपल्या पतीचा साथ कधीच सोडायचं नाही. अश्विनी बाबांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकते आणि तिला आपल्या चुकीवर पश्चाताप होतो. इकडे अप्सरा राहुलला ते सर्व दाखवत होती जे तिने अश्विनी सोबत केलं. इतके मुलांना डेट केल्यानंतरही ती कोणाचीच झाली नाही आणि नाही कधी होणार आहे. तुझं खूप खूप धन्यवाद अप्सरा. तू मला खूप आनंदित केलंय. आता मी तुला खुश केलंय तर तू आता मला सुद्धा खुश कर. हे बोलून अप्सरा त्याला मिठी मारते. दुसऱ्या दिवशी सकाळी अचानक अश्विनी घरी पोहोचते. राहुल तर अत्यंत हैरान होऊन जातो. तो पुतळ्यासारखा अगदी स्तब्ध उभा राहतो. मला माफ कर राहुल, मी तुझ्यासोबत खूप चूक केलं. आता मी तुला कुठे कधीच नाही सोडणार. जे प्रॉमिस मी तुला लग्नाच्या वेळी केले होते, आता मी ते सगळं काही पूर्ण करणार. राहुलला तर जसं संपूर्ण विश्वाची खुशी मिळाली होती, तर तो बघतो अप्सराच्या डोळ्यात रागाची अंगार आहेत. मी तुझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की मला सोडून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीच्या जवळ तू जाणार नाहीस. अप्सरा ही माझी पत्नी आहे. तिला तिची गलतीचा पछतावा झालेला आहे. मी तुला सोडून नाही जाणार. तेव्हा राहुलने एक मंत्र वाचला आणि बोलला, अप्सरा, आता मला तुझी गरज नाहीये. आता तू जाऊ शकते. नाही, जाऊ शकते. तेव्हा अप्सरा गायब होऊन जाते. आय लव्ह यू राहुल, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू जान. आता मला सोडून कुठेच जाऊ नको. कधीच नाही. आता अश्विनी राहुल सोबत खुश राहते. यांना सोबत राहून 3 महिने होऊन जातात. राहुल आपलं काम चांगल्या प्रकारे करतो, कारण आता त्याच्या डोक्यात कुठल्याही प्रकारची टेन्शन नव्हती. तेव्हा अचानक अश्विनीला एक फोन येतो. हॅलो, कोण? हॅलो अश्विनी, कशी आहे तू? अरे,
तू प्रथमेश बोलतोय का? हो, मी प्रथमेश बोलतोय. हा, झालंय काही. तू तर एक नंबरचा धोकेबाज निघला. मी तुला किती कॉल केले पण तू उत्तरच नाही दिलं आणि तू मला भेटला पण नाही. अरे कामात खूप बिझी होतो यार. बरं जाऊ दे, आता बोल, का आपण भेटू शकतो? हे ऐकताच अश्विनी पुन्हा बहकायला लागते. राहुल तर आपल्या कामात एवढा बिझी आहेस. 1-2 वेळा मी प्रथमेशला भेटले तर त्याला काही पत्ता सुद्धा नाही लागणार. ठीक आहे, मी आज रात्री तुझ्याकडे येते, पण प्रॉमिस कर तू मला माझ्या पसंतीची एक गोष्ट देणार. हा मेरी जान, तुला घेऊन देणार. तू भेटता आधी. रात्री राहुल झोपल्यानंतर अश्विनी एक शॉर्ट ड्रेस घालते आणि तयार होते. एवढ्या दिवसानंतर भेटत आहे, आज तर मी हॉट दिसणारच ना. ती रूममधून बाहेर निघते. राहुल अचानक झोपेतून उठतो आणि बघतो अप्सरा त्याच्या समोर उभी आहे. तू इथे काय करतीये? आणि माझी अश्विनी कुठे आहे? तुझी अश्विनी आपल्या जुन्या आशिकला भेटण्यासाठी गेलीये. काय? हे ऐकून राहुलच्या दिलवर एक गहरी चोट लागली आहे. आता अश्विनी गेटवर पोहोचलीच होती की तेव्हा अप्सरा तिच्या समोर येते. तिने अश्विनीची मान पकडली आणि तिला शरीरापासून वेगळं केलं. जसेही राहुल तिथे पोहोचला तर समोरचा नजारा पाहून त्याचे रोंगटे उभे राहिले. अश्विनीचं शरीर जमिनीवर पडलं होतं आणि समोरून अप्सरा तिची मान आपल्या हातात पकडून राहुलकडे येत होती आणि तिच्या मानेमधून रक्त वाहत होतं. तू परत कसं आली? तू मला जी आज्ञा दिली होती ती आठव. आजपासून तुला आज्ञा देतो की जेव्हा कधी कोणी मला नुकसान द्यायचा प्रयत्न केला किंवा मला धोका द्यायचा प्रयत्न केलं तर तू तिथेच प्रकट हो आणि त्याला खत्म कर. आता मी नेहमीसाठी तुझ्यासोबत राहणार, फक्त आणि फक्त तुझ्यासोबत. नाही.